म्यानमारमध्ये 6वी धम्मसंगीती संपन्न झाली. 6वं संगायन, बौद्ध संगायन म्यानमार या देशात संपन्न झालं 1954ला. त्यावेळेस त्या संगायनामध्ये, त्या संगीतीमध्ये या त्रिपिटकातील या ग्रंथांमध्ये आणखी काही ग्रंथांना ॲड करण्यात आलं. तर म्यानमारच्या परंपरेनुसार ज्यावेळेस म्यानमारमध्ये 1954ला मग संगायनानुसार या संगायनामध्ये सर्वानुमते असा निर्णय झाला की या त्रिपिटकामध्ये आणखी काही ग्रंथ त्यांनी ॲड केले. जसं आता आपण बघितलं हे 32 ग्रंथ, पण या ग्रंथांमध्ये आणखी काही ग्रंथांचं त्यांनी ॲड केलं, ज्यामध्ये जसं मिलिंद प्रश्न आहे. म्यानमारमध्ये 1954ला जे 6वे धम्म संगायन झालं, त्या धम्म संगायनामध्ये असं निर्णय घेण्यात आला हे जे त्रिपिटक आहे या त्रिपिटकामध्ये आणखीन 4 ग्रंथांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये मिलिंद प्रश्न, सुत्त संग्रह, पेटकोपदेश आणि नेतप्पीकरण हे सगळे त्रिपिटकाचे बाह्य ग्रंथ आहेत, ज्याला काय म्हणतात, ज्याला अनुपिटक साहित्य म्हणतात. तर या परिषदेमध्ये या सर्व अनुपिटक साहित्यांचा समावेश त्रिपिटकामध्येच करण्यात आला, म्हणजे त्याला असं वेगळं ठेवण्यात आलेलं नाही. म्हणून हे जर आपण ॲड केले तर यांची ग्रंथांची संख्या, त्रिपिटकातल्या ग्रंथांची संख्या आणखीन वाढते. तर आज जर आपण आणखी जर बारकाईने अभ्यास केला तर एकूण 45 ग्रंथांचा समुच्चय त्रिपिटकामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो. हे 4 ग्रंथ, बाकी अजून 6 ग्रंथ आहेत. अशा विविध त्रिपिटक बाह्य ग्रंथांचा समुच्चय यामध्ये करण्यात आला. आज जवळपास त्रिपिटकाच्या अंतर्गत एकूण 45 ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. तर हा सुद्धा एक इतिहास त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाचा आहे. हा इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. ही जे म्यानमारला जी परिषद झाली ना 1954ला, या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गेले होते. तिथे त्यांनी भाषण पण केलं होतं. ओके. तर अशा प्रकारे हा त्रिपिटकाचा प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंतचा एक सादंत इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर हे सर्व तुमच्या लक्षात असलं पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. यानंतर की त्रिपिटकातील ग्रंथ कोणते कोणते आहेत, काय ग्रंथ आहेत, कोणत्या ग्रंथाची काय नावं आहेत, परंतु त्रिपिटकाची निर्मिती झाली कशी, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही. हे त्रिपिटक तयार कसं झालं, कारण एकाच वेळेला त्रिपिटक तयार झालं नाही. जसं भारताचं संविधान तयार झालं ना, विशेष मीटिंगा झाल्या, विचारविनिमय झाला आणि संविधानाचं पुस्तक तयार झालं, तसं त्रिपिटक तयार झालेलं नाही. त्रिपिटकामधले काही ग्रंथ तर हे नंतरची लिहिलेले आहेत, जे नंतर, जसं कथावस्तू आहे की नाही, कथावस्तू आहे, हा परिवार ग्रंथ आहे, हे ग्रंथ नंतरचे लिहिलेले आहेत. पण जेव्हा धम्मसंगीतीमध्ये एक्सेलिंग करून या ग्रंथांचा समावेश या त्रिपिटकाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कालानुरूप या त्रिपिटकाचं म्हणजे संचयन होत गेलं, त्रिपिटक म्हणजे तयार होत गेला. त्यामुळे त्रिपिटकाची निर्मिती कशी झाली, आज जे आपण त्रिपिटक पाहतो या त्रिपिटकाची निर्मिती कशी झाली ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्रिपिटक निर्मितीचा इतिहास म्हणजे सहज ह्या त्रिपिटकाची निर्मिती झालेली नाही. आज आपल्याकडे हिंदीमध्ये त्रिपिटक वाचायला उपलब्ध आहे, मराठीमध्ये त्रिपिटक वाचायला उपलब्ध आहे. पण हे जे काही सर्व घडलेलं आहे हे सहज झालेलं नाही आहे, याचा मागचा खूप मोठा इतिहास आहे. तर तो इतिहास थोडासा बघूया आपण, पॉईंट टू पॉईंट लिहून घेऊया. त्याचा खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठं पुस्तक आहे पाली साहित्याचं. आपण प्रथम धम्मसंगीतीचा इतिहास बघितला, बरोबर आहे, म्हणजे त्रिपिटकाच्या निर्मितीचा इतिहास कुठून सुरू झाला. तर यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रथम धम्मसंगीतीचा इतिहास बघितला. त्रिपिटकाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये ते पहिलं पाऊल होतं. या संगीतीमध्ये प्रथमतः धम्म आणि विनयाचं काय संगायन करण्यात आलं, म्हणजे ही पहिली स्टेज. त्रिपिटक निर्मितीच्या इतिहासामध्ये हे पहिलं पाऊल आहे, ही सुरुवात आहे. प्रथम संगीतीमध्ये
भिक्खू संघाच्या उपस्थितीत भगवान बुद्धांनी उपदेशिलेला धम्म किंवा ज्याला आपण सुत्त म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, सुत्त म्हणतो, या सुत्तांचं आणि भगवान बुद्धांनी तयार केलेले जेवढे विनय आहेत या विनयांचं संगायन पहिल्या संगीतीमध्ये करण्यात आलं. जे काही 10 विनयाच्या कारणांमुळे दुसरी धम्मसंगीती झाली होती, भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये विनयाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. म्हणजे हा विनय वैध आहे, हा विनय अवैध आहे. ठीक आहे, म्हणजे विनय पिटकाला कसं रूप मिळत गेलं त्याची ही सुरुवात आहे. व तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये त्या संगीतीमध्ये उपस्थित असणाऱ्या भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण कार्यवाही झाली. त्यापैकी महत्त्वाचं काम म्हणजे जो धम्म आणि विनय होता, तर विनय तर ठीक होता, विनयाचं संगायन अगोदर झालं होतं, पण जे धम्म आहे त्या धम्मामध्ये असणाऱ्या जे काही दार्शनिक सुत्त आहेत, गूढ सुत्त, त्या दार्शनिक सुत्तांचं संगायन करण्यात आलं, त्याला वेगळं करण्यात आलं. दार्शनिक सुत्तांचं त्यांनी त्या ठिकाणी व्याख्या केली आणि जेवढेही सुत्त अंतर्गत जे दार्शनिक सुत्त होते त्यांना वेगळं करण्यात आलं. आणि जेवढेही दार्शनिक उपदेश आहेत त्यांना वेगळं केलं. त्या सर्व दार्शनिक उपदेशांना मातिका असं म्हणतात. आणि मातिका यालाच म्हणतात अभिधम्म. ठीक आहे. तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये कार्यवाही झाली कोणती, की सुत्तांची दार्शनिक व्याख्या केली गेली. जे काही दार्शनिक सुत्त होते त्याला वेगळे केलं गेलं, त्यांना मातिका असं म्हणतात. मातिका याचाच अर्थ होतो अभिधम्म. म्हणजे अभिधम्म पिटक कसं वेगळं झालं हा त्याचा तो इतिहास आहे. याच परिषदेमध्ये कथावस्तूची निर्मिती झाली, बरोबर. हा अभिधम्म पिटकाचा 5वा ग्रंथ कथावस्तू. ओके, या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे. त्रिपिटकाच्या निर्मितीच्या इतिहासाअंतर्गत हा 4था मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा, कारण कथावस्तू ग्रंथाला अभिधम्म पिटक अंतर्गत 5व्या क्रमांकावरती स्थान देण्यात आलं. कथावस्तूची निर्मिती झाली. सोबत त्याच वेळेला त्या काळामध्ये पटिसंभिधा मग्ग आणि अपदान या 2 ग्रंथांची सुद्धा निर्मिती झाली. हे बघा, खुद्दक निकायाच्या अंतर्गत कुठं आहे, 12व्या क्रमांकाला पटिसंभिधा मग्ग आहे आणि अपदान 13व्या क्रमांकाला आहे. म्हणजे बघा, 12व्या क्रमांकाला हा आहे आणि अपदान 13व्या क्रमांकाला, खुद्दक निकाय अंतर्गत. हे सुद्धा 2 ग्रंथ अशोकाच्याच काळामध्ये निर्माण करण्यात आले. जिथं तुम्ही समोर लिहा, हे दोन्हीही ग्रंथ सम्राट अशोकाच्याच काळात निर्माण झाले होते. परिवार, अशोकाच्याच काळामध्ये परिवार म्हणजे विनय पिटकातील जो 5वा ग्रंथ आहे परिवार, या ग्रंथाची सुद्धा रचना त्यावेळेस करण्यात आली. एक महत्त्वाची घटना घडली ह्यावेळेस, जसं आपण बघितलं ना, ते 9 समित्या स्थापन झाल्या आणि भारतातून भिक्षू संघ विदेशामध्ये गेला बुद्धाचं तत्त्वज्ञान घेऊन. यामध्ये सम्राट अशोकाचा मुलगा भिक्षू महेंद्र श्रीलंकेला गेले, तर ते श्रीलंकेला स्वतः म्हणजे सोबत त्रिपिटक घेऊन गेले. जे काही धम्म आहे, आता त्रिपिटक सोबत घेऊन गेले म्हणजे काही असं पुस्तकासोबत घेऊन गेले नाही, लक्षात घ्या. अजूनपर्यंत त्रिपिटक लिपिबद्ध झालेलं नाही आहे, म्हणजे लिखाण काम नाही आहे. हे जे लिहितो ना मी, ग्रंथांची निर्मिती म्हणजे कोणीतरी लिहिलेलं आहे असं नाही. अजूनपर्यंत ह्या इतिहासापर्यंत त्रिपिटकाला लिहिलं गेलं नव्हतं. म्हणजे त्रिपिटक हा लिपिबद्ध अजूनही झालेला नाही. हे केवळ आपल्या म्हणजे जे भिक्षू होते ज्यांना भनक म्हणायचे, भनक, तर असे एकदम तीक्ष्ण बुद्धीचे भिक्षू त्यावेळेस होते. संपूर्ण धम्म ते एकदम आत्मसात करून ठेवायचे, पाठांतर करून ठेवायचे, पूर्ण अभिधम्म पिटक पाठांतर करून ठेवायचे. तर इथे जे मी लिहिलं की भिक्षू महेंद्र श्रीलंकेला त्रिपिटक सोबत घेऊन गेले, याचा अर्थ त्रिपिटक त्यांच्या या ब्रेनमध्ये होता. असं ग्रंथसोबत घेऊन गेले नाही, हे लक्षात ठेवा.
लक्षात येतं तुमच्या? तर तुम्हाला असं वाटेल की त्रिपिटकाचे ग्रंथ सोबत घेऊन गेले, असं नाही आहे. कारण आताही या वेळेपर्यंतही त्रिपिटक लिपिबद्ध झालेला नव्हता. श्रीलंकेला सोबत घेऊन गेले म्हणजे संपूर्ण त्रिपिटक मुखोद्गत केले त्यांनी, मुखोद्गत. आणि ज्यांना भगवान बुद्धाचा संपूर्ण धम्म अभिधम्म मुखोद्गत आहे अशा भिक्षूंना भानक असे म्हणायचे, भानक. तर असे हे भानक होते. कोण? भिक्षू महेंद्र. एकदम म्हणजे पूर्ण त्रिपिटक त्यांना मुखोद्गत, मुखपाठ होतं. तर श्रीलंकेला गेले, ते स्वतःसोबत त्रिपिटक मुखोद्गत करून ते श्रीलंकेला गेले होते. कोण? भिक्षू महेंद्र. भिक्षू महेंद्र श्रीलंकेला गेले, तिथे जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला. सोन आणि उत्तर हे दोन भिक्षू सुवर्णभूमीला गेले, म्हणजे थायलंड, म्यानमार ह्या देशामध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या तृतीय धम्मसंहितेतला आहे. श्रीलंकेमध्ये इसवी सन 26ला वर्षानंतर इसवी सन 26ला तिथं जो राजा होता, राजा वट्टगामिनी, याच्या राज्यकाळामध्ये चौथी धम्म संगीती संपन्न झाली. श्रीलंकेमध्ये म्हणजेच इसवी सन 26मध्ये त्यावेळेसचा राजा वट्टगामिनी याच्या राज्यकाळामध्ये बौद्ध धम्माची संगीती संपन्न झाली, ज्या संगीतीला बौद्ध धम्माची चौथी धम्मसंगीती म्हणून इतिहासामध्ये उल्लेख केलेला आहे. 3 धम्मसंगीती आपण बघितल्या ना, ही चौथी धम्मसंगीती आहे जी श्रीलंकेमध्ये धम्मसंगीती संपन्न झाली, त्याला चौथी धम्मसंगीती असं म्हणतात. आणि या धम्मसंगीतीच्या अंतर्गत पहिल्यांदा या पृथ्वी तलावर पहिल्यांदा अत्यंत महत्त्वाचं काम झालं, ते म्हणजे हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये राजा वट्टगामिनी याच्या राज्यकाळामध्ये पहिल्यांदा जे त्रिपिटक होतं श्रीलंकेमध्ये, म्हणजे इथून जे त्रिपिटक तिथं नेण्यात आलं, त्या त्रिपिटकाचं सिंहलीमध्ये पहिल्यांदा लिपिबद्ध करण्यात आलं. इथे पहिल्यांदा लिपिबद्ध झालेलं आहे. याच्या अगोदर लिपिबद्ध नव्हतं. इसके पहले लिपिबद्ध नहीं हुआ था, राइटिंग नहीं थी. पहली बार त्रिपिटक को राइट किया गया, लिखा गया. ताडपत्र असतं ना, ताडपत्र, असे मोठे मोठे ताडपत्र असतात बघा, त्या ताडपत्रांवरती भिक्षूंनी हे त्रिपिटक लिहिलेलं आहे सिंहलीमध्ये. समजलं? तेव्हा भारतामध्ये जे काही विद्वान स्कॉलर होऊन गेले, त्या सर्व स्कॉलरांनी परत श्रीलंकेला जाऊन या त्रिपिटकाचं अध्ययन केलं. हे सगळे स्कॉलर परत श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेला जाऊन तिथे जे त्रिपिटक सुरक्षित ठेवण्यात आला होता, त्या त्रिपिटकाचं त्यांनी परत अध्ययन केलं. ज्या ज्या बुद्धिस्ट स्कॉलरने हे महत्त्वाचं कार्य केलं त्यामध्ये होते बुद्धदत्त, बुद्धघोष, धम्मपाल. बुद्धदत्त यांना पाली साहित्याचे, बौद्ध साहित्याचे आद्य अठ्ठकथाचार्य असं म्हणतात. म्हणजे इथं बघितलं ना आपण, तो थोडासा इतिहास मला सांगितला मी, त्यांनी तिथं नाव लिहिलं आहे, बदंतचर्य बुद्धदत्त पाली संवर्धन प्रतिष्ठान आयोजित. तेच बदंताचार्य बुद्धदत्त, जे 5व्या आणि 6व्या शतकामध्ये हे सगळे विद्वान बुद्धिस्ट स्कॉलर होऊन गेले. तर बुद्धदत्त, बुद्धघोष, धम्मपाल, आणखीन बरेच बुद्धिस्ट स्कॉलरची नावं घेता येतील. हे सगळे श्रीलंकेला गेले. त्यांच्या काळामध्ये श्रीलंकेला गेले. तिथे जाऊन तिथे असलेल्या या त्रिपिटकाचं त्यांनी तिथे अध्ययन केलं. त्याचं परत मागधीमध्ये भाषांतर केलं. यांनी परत त्याचं मागधी भाषेमध्ये भाषांतर केलं. एवढंच नाही तर त्यांनी तिथे या त्रिपिटकांवरती अठ्ठकथा सुद्धा लिहिल्या. ह्या सर्वांनी श्रीलंकेत जाऊन त्रिपिटकाचं अध्ययन केलं आणि परत या त्रिपिटकाचे मागधी भाषेत भाषांतर केलं. या त्रिपिटकाचं परत त्यांनी भाषांतर केलं मागधी भाषेमध्ये आणि या सोबतच त्यांनी अठ्ठकथा सुद्धा लिहिल्या.
अठ्ठकथांची सुद्धा निर्मिती या बुद्धिस्ट स्कॉलर यांनी केलेली आहे. बुद्धदत्त, बुद्धघोष म्हणजे जे बुद्धिस्ट स्कॉलर जे होऊन गेलेत, बुद्धदत्त, बुद्धघोष, धम्मपाल यांनी श्रीलंकेमध्ये जाऊन त्रिपिटकाचा अभ्यास केला, त्याचं मागधीमध्ये भाषांतर केलं, सोबत अठ्ठकथांची पण निर्मिती केली. ह्या सगळ्या अठ्ठकथा आजही आपल्याला वाचायला मिळतात, आजही उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या अठ्ठकथा आपण आज वाचू शकतो. आधुनिक काळातला जर विचार केला, आजच्या या मागच्या 100, 150, 200 वर्षामध्ये भिक्खू संघामध्ये पण असे काही विद्वान भिक्षू होऊन गेलेत की ज्या विद्वान भिक्षूंनी या त्रिपिटकाचं परत हिंदीमध्ये भाषांतर केलं. जसे भदंत आनंद कौशल्यायन आहेत, राहुल सांकृतायन आहेत, धर्मानंद कोसंबी आहेत, आणखीन जगदीश काश्यप आहेत, बरोबर आहे की नाही, धर्मरक्षित आहेत. हे आधुनिक काळामध्ये होऊन गेले भिक्षू आहेत की हे सुद्धा सगळे भिक्षू त्यांच्या काळात समयानुसार परत श्रीलंकेला गेले. श्रीलंकेमध्ये ज्या ठिकाणी त्रिपिटक लिपिबद्ध करण्यात आलं होतं, विद्यालंकार, आजही हे परिवेन त्या ठिकाणी आहे. विद्यालंकार परिवेन म्हणजे भिक्खूंचं ट्रेनिंग सेंटर, खूप मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. याचे काही व्हिडिओज पण तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळतील. खूप मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. तर आधुनिक काळामध्ये जेवढे बुद्धिस्ट स्कॉलर होऊन गेलेत, ज्यांची आपण आता नावं घेतली, हे सगळे बुद्धिस्ट स्कॉलर त्यांच्या काळात एक विशिष्ट उद्देश, ध्येय घेऊन श्रीलंकेला गेले, विद्यालंकार परिवेनमध्ये गेले आणि तिथे जाऊन सिंहली भाषेचा अभ्यास केला, सिंहली भाषा शिकली, मग या त्रिपिटकाचा अभ्यास केला आणि पुन्हा भारतामध्ये येऊन किंवा मग श्रीलंकेमध्ये त्यांनी परत या त्रिपिटकाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. कोण जसं आता नावं घेतली त्यांनी, कोण आनंद कौशल्यायन आहेत, राहुल सांकृतायन आहेत, जगदीश काश्यप आहेत, धर्मानंद कोसंबी आहेत, आणखीन धर्मरक्षित, भिक्षू धर्मरक्षित आहेत. हे त्या काळातले विद्वान म्हणजे बुद्धिस्ट स्कॉलर होऊन गेलेले आहेत, हिंदीचे प्रकांड पंडित होऊन गेलेले आहेत. तर या सर्वांनी पुढाकार घेऊन या त्रिपिटकाचं परत हिंदीमध्ये भाषांतर केलं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आपल्यापर्यंत त्रिपिटक कसं उपलब्ध झालं त्या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं. मग त्यानंतर तर मग आजच्या आपल्या लेखकाने हिंदीचं मग पुन्हा मराठीत जशात तसं केलं. इथे आपण बघितलं की सोन आणि उत्तर हे दोन भिक्षू सम्राट अशोकाच्या काळामध्ये सुवर्णभूमीला गेले होते. म्हणजे थायलंड, म्यानमार ह्या देशांमध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला त्या ठिकाणी आणि तेव्हापासून बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्या देशांमध्ये सुरुवात झाली. तिथले राजासुद्धा बौद्ध झाले. 1822 मध्ये म्यानमार या बौद्ध देशामध्ये त्यावेळेसचा राजा मिंडो मिन या बौद्ध राजाच्या अखत्यारीत, या बौद्ध राजाच्या संरक्षणामध्ये जवळपास 2400 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये 729 संगमरवर दगड असतो ना, संगमरवर 729 संगमरवर दगडावर त्यांनी पूर्ण त्रिपिटक लिपिबद्ध केलं. असं खोरून लिपिबद्ध केलं. किती? 729 संगमरवर दगडांवरती. आजही हा जो त्रिपिटक आहे दगडांवरती कोरलेला, आजही हा त्रिपिटक आपल्याला तिथे. चौथी परिषद श्रीलंकेत झाली आणि 1822चा जो तुम्हाला मी इतिहास सांगितला, याला बौद्ध इतिहासामध्ये 5वी धम्म कॉन्फरन्स. तर 1822ला मिन राजाच्या अंडरमध्ये 5व्या धम्म संगीतीमध्ये 729 संगमरवर दगडांवर त्रिपिटक कोरण्यात आलं, लिपिबद्ध करण्यात आलं 2400 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये. आजही जर तुम्ही म्यानमारला गेलात, आजही हे त्रिपिटक तुम्हाला ते पाहायला मिळेल. जे संगमरवर दगडावरती कोरलं होतं ना, ते मंडालेमध्ये कुचा दाच नावाचं एक विहार आहे, मोठं विहार आहे, तिथे पॅगोडा सुद्धा आहेत. त्या ठिकाणी आजही हे संगमरवर दगड त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आजही तुम्ही ते त्रिपिटक तिथे वाचू शकता. त्रिपिटकाला, हे जे त्रिपिटक आहे, याच त्रिपिटकाला प्रमाण मानून जे इगतपुरी प्रकाशन आहे, यांनी
या त्रिपिटकाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. इगतपुरी विपश्यना सेंटरचे सत्यनारायणजी गोयंका यांचं जे प्रकाशन आहे विपश्यना विशोधन विन्यास यांच्या प्रकाशनाने म्हणजे इगतपुरी प्रकाशनाने या त्रिपिटकाला प्रमाण मानून या त्रिपिटकाचं परत हिंदीमध्ये भाषांतर केलं आणि आज हे भाषांतरित झालेलं त्रिपिटक आपल्याला आज उपलब्ध आहे. पूर्ण त्रिपिटक निर्मितीचा इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे की कशा पद्धतीने श्रीलंकेमध्ये जाऊन त्रिपिटकाचं भाषांतर झालं. ह्या म्यानमारमध्ये 5व्या धम्मसंगायनामध्ये त्रिपिटकाचं भाषांतर झालं आणि आज आपल्या सर्वांना हे भाषांतरित झालेले त्रिपिटक आपल्या सर्वांना वाचायला उपलब्ध आहेत. तर हा संपूर्ण त्रिपिटक निर्मितीचा इतिहास आहे. हा इतिहास आपण सर्वांनी परत एकदा वाचायचा आहे. पॉईंट टू पॉईंट आपण लिहिलेले आहेत. खूप मोठा स्पष्टीकरण करत बसलो आपण तर खूप मोठा इतिहास आहे. आपण पॉईंट टू पॉईंट लिहून अगदी शॉर्टमध्ये त्रिपिटक निर्मितीचा इतिहास आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी सुद्धा याचं परत एकदा अध्ययन करावं. त्रिपिटक निर्मितीचा इतिहास आपण सर्वांनी परत एकदा वाचावा. आपल्या सर्वांना हा इतिहास माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाली बौद्ध साहित्याच्या अंतर्गत त्रिपिटकाचा आपण ग्रंथ परिचय करून घेतलेला आहे. जेवढे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा परिचय करून घेतला. सोबत त्रिपिटक निर्मितीचा जो इतिहास आहे हा सगळा इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तेव्हा या सोबतच आपण आजचं लेक्चर या ठिकाणी समाप्त करूया.